नमस्ते. मी सायली. मी समीक्षा. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस. तर जसं की आता ट्रिपचा सीझन आहे तर आम्ही कुठेतरी चाललोय ट्रिपला आणि हा माझा सक्का पक्का भाऊ आहे. तर आम्ही तुम्हाला कायमच दिसू ब्लॉगमध्ये. हे कॅरेक्टर तुम्हाला आधीमध्ये दिसेल. पण दिसेल गाईस. इम्पोर्टेड आहे, इम्पोर्टेड आहे खास फ्रॉम मुंबई से मुंबई. मंगवाया है. सुप्रे. तर इट्स अ पुणे कॉम्बो अँड लेट सी हाऊ इट गोज. पॅकिंग वगैरे आम्ही सगळी केलेली आहे आणि वी आर रेडी टू गो अँड ऑल्सो एक्साइटेड. तर बघूया आपण की कसं काय होतंय आणि कशी होती आमची ट्रिप. सो Stay स्टे tuned. ट्यून्ड आणि बघत राहा आमचा ब्लॉग. कंटिन्यू करा प्लीज. प्लीजच. चलो बाय. मिलते हैं सुबह के ब्लॉग में. हे बघा मी सकाळी सकाळी आवरून रेडी झाल्यानंतर काय क्यूट दिसते ना. आणि हे दोघं बघा. आणि ही होती आमची बॅग. ये. आणि ही बघा माझी मॉम सकाळी सकाळी उठून. त्यानंतर आम्ही इकडे आमच्या गाडीची वाट बघत होतो आणि इकडून येणार होती आमची बस. आणि हा व्ह्यू आहे जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो. येस, सकाळचं ते दुःख भारी वाटत होतं. एकदम फ्रेश मूड, गुड वाईब्स. आणि त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आणि हे बघा आम्ही. त्यानंतर हे बघा स्नॅप काढतोय. स्नॅप इज मॅग्नेटरी गाईज. स्नॅप इज मॅग्नेटरी. आणि हा बघा आमचा डोसा आणि त्यासोबत ते उकळते सांबार. गाइस त्याने मला शेंग नहीं दिली सांबर मध्ये. क्या होता है मतलब इतना महंगा तो डालोगे नहीं क्या? इसमें डाला मेरे में नहीं डाला. क्या प्रॉब्लम है क्या उनको मेरे से? 500 रुपये किलो. 500 रुपये. त्यानंतर आम्ही हट्ट करून मुळशी डॅमपाशी गाडी थांबवली कारण की आम्हाला तो व्ह्यू बघायचा होता आणि ऑल्सो आम्हाला तिथे फोटोज काढायचे होते. आणि तो खूप गर्दी होती गाइस. फोटो काढण्यामध्ये 2 माणसं माझ्या फोटोमध्ये आले. त्यानंतर इतके भारी व्ह्यू दिसत होते की मला व्हिडिओ काढायला मला स्वतःला थांबवतच नव्हतं. हे बघा घाटातला व्हिडिओ काय मस्त वाटत होतं. जास्त गाड्या नाही, हेवी ट्रॅफिक नाही, फक्त नेचर आणि आपण. मस्त वाटत होतं एकदम. खूप साऱ्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही पोचलो फायनली दापोलीमध्ये. आणि दापोली गाव बघत एन्जॉय करत लास्टच्या सीटवर धक्के खात व्हिडिओ काढतच होते मी. एवढे धक्के लागत होते की बस काय उडी मारत होती मी तर. लास्ट सीट गाइज, लास्ट सीट. गाइस हम लोग पहुंच गए हमारे रूम में. देखिए हमारा रूम सो नाइस. मिरर अच्छा है वैसे. हमारे पैर सूज गए. तुमको दिखाती हूँ रुको. इतका उशीर बसमध्ये बसल्यावरती ओ माय गॉड, सूज गए थे. सुजलेत. ओ माय गॉड. ऐसे बीच में फोटो निकालेंगे हम लोग. हाँ देखो टम सूज गया टम. ये हमारे कपाट में देखते हैं कि है साबुन. 4 रुपये का साबुन है गाइज. 4 रुपये. गरीब तो पैसा लेते हुए ना. कुछ भी नहीं है इसमें. अच्छा आमचे कपड़े होणार. आपले कपड़े होणार है ना. इसमें कुछ है. ओ कुछ तो है. वो गाइज श्योर. क्या दिया है. वाह 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 वाह. बस हो गया. खुशबू तो अच्छी है. टीवी इस पे क्या देखेंगे. गाईज वेलकम बॅक. आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलवरती. चेक इन केलं, मस्त जेवलो. जेवणाचा ब्लॉग पण तुम्हाला दिसेलच. आणि मग आता आम्ही एक्सप्लोअर करतो आहे की हॉटेलच्या आजूबाजूला काय आहे काय नाही ते बघतो आहे आम्ही. आम्ही जाताना एक टिफिन सोबत घेऊन गेलेलो. पप्पांना आयडिया सुचली वनभोजन करायची म्हणून आम्ही सगळे बसलो एक्सपिरियन्स करायला वनभोजन. इथे खूप मुंग्या होत्या गाईस. सावळ लाल मुंग्या. आणि ते एक मुलगा होता छोटासा. तो सगळ्यांसोबत खेळत होता. माती टाकत होता जेवणामध्ये. लिजिट माती. दिसेलच तो तुम्हाला. दिसेलच. क्यूट होता पण हाच आहे तो. हाच क्यूटी. पण तो खूप क्यूट आहे गाईज. खूप क्यूट आहे. त्यानंतर आम्ही सगळे बिझी झालो जेवणात आणि गप्पा मारण्यात. हे इकडे जे तुम्ही बघताय इकडे समोर समुद्र आहे. एकदम हॉटेल आमचं
बीचला टच आहे. इकडे आहे आमचं हॉटेल आणि आमच्या रूम्स आणि हे आहे हॉटेलचं मस्त असे सराउंडिंग. इकडे पार्किंग आहे. हमारा व्लॉग गाइस, प्लीज सब्सक्राइब, शेयर एंड कमेंट. दिस इज द सराउंडिंग. अँड आता आम्ही चाललो आहे बीचवर. पीस पीस पीस. हा बघा बीच. हा बघा बीच गाईज. नॅचरल ब्युटी. आणि इकडे आहे आमचं हॉटेल. दी मोमेंट. सीजर्स कपड़े चेंज करने के बाद ट्रिप पे आने का मज़ा ही यही है गाइज. अलग ही है गाइस. आई लव यू. आउटफिट चेंज करना, फोटोज़ निकालो, एन्जॉय करो. दॅट इज द लाईफ. बापरे वा. हो मी तुम्हाला काहीतरी दाखवते. सो मच हॅपी गाइस. आम्ही इथे आले फायनली गाईज. आले आल्याच मॅग्नेटरी. येस. आमचा छोटू काकीने आम्हाला आल्याला काय गिफ्ट दिलंय. वाव. बघू एक मिनटं. फोटो काढ. वाव सो स्वीट. माझी खुशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. काही खूप जास्त आनंद होते. पाणी असं पायाला येऊन टच करते. खूप मस्त वाटते. आमचे पप्पा पूर्ण भिजून आलेत. मी तुम्हाला दाखवते गाईस. हे बघा कसले भारी भिजून आलेत. काळा पडला चेहरा. इतकं भिजलोय आम्ही. इतकी मजा केली आहे. आणि हा बघा काळा गिर गया है हमारा चेहरा गाइस. सनसेट व्ह्यू गाईस. खूप मस्त वाटते. एकदम खूप मजा आली आम्हाला. सनसेट व्ह्यू गाइस. खूप मस्त वाटते आम्हाला. चिंब भिजलो आम्ही. समुद्रामध्ये थंडी बिलकुल नाही होते ते. जेव्हा आम्ही असं ओलं चिंब होऊन समुद्राच्या बाहेर आलो. माय गॉड खूप थंडी वाजते. बट चलता है. इतना तो चलता है गाइस. और हमारे बाल. और हम जल्दी जल्दी में कंडीशनर लाना भी भूल गए. दुकान बता ले लेंगे. लिंक के लिए आप चलेगा कि पता नहीं. कोकण है सबसे. ये देखो गाइस भीड़ देख रहे हो आप. सॅटर्डे संडे अगर आपको जाना है किसी बीच पे मत जाओ. तुम्हाला एक मजा दाखवू का मी. हा आहे मोठा समुद्र. हा आहे छोटा समुद्र. जस्ट किडिंग. आता आम्ही चाललोय राईडमध्ये बसायला. आता राईडमध्ये आम्ही कोणत्या राईडमध्ये बसतोय. काय चप्पल उठ रहा है हमारा. सुकून गाईड सुकून. पाणी बघा तुम्ही एकदा किती स्वच्छ आहे. खरंच मानलं पाहिजे. दापोलीचा आम्ही दापोलीमध्ये आहोत आत्ता. आणि दापोलीचा हा जो बीच आहे खरंच ट्रान्सपरंट आणि एकदम काय बोलू शकतो आपण. एकदम स्वच्छ पाणी आहे. मस्त आवडलं मला. मस्त रेडी झाले प्रिटी गर्ल्स. आणि आता आम्ही चालले बीचला. फोटो काढायला. ये देखो हमारा भाई. ये इसके नीचे वाइट पेन आता था गाइस. ड्रेसिंग एकदम. सेंस 0. रावडी लग रहा है. कूल आहे कूल. अरे लोक भिजून पण आले. पोज पोज कंगवा घेऊन चाललं आम्ही स्टायलिंगसाठी. अरे मला वाटलं की ते इकडे फोटो काढायला आम्ही बीचवरती गेलो सकाळी रेडी होऊन. तिकडे फोटोज काढले छान छान मस्त. चहा पिला. नाश्ता अजून केलेला नाही आम्ही. आता आम्ही दुसरीकडे जाणार आहे नाश्ता करायला. अँड येस भेटूया. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलेलो नाश्ता करायला. तिथं मला हे दिसलं एक जुनं मंदिर. गणपतीचं मंदिर होतं. हाऊ कॅन आय मिस दॅट. गणपती इज ऑलवेज फेवरेट. त्यानंतर आम्हाला जायचं होतं हरिहरेश्वरला. म्हणून आम्ही बोटमध्ये बसून चाललो होतो. गाडी पण टाकली बोटमध्ये. आणि हे बघा त्यानंतर आम्ही बसलो बोटमध्ये मस्तपैकी आणि व्ह्यू एन्जॉय करत होतो. आणि बोट कशी कशी पुढे जाते तसं तसं लाटांचा पण आनंद घेत होतो. हे बघा आमचे पप्पा.
लाटांचा आनंद घेताना. वाव, मस्त वाटत होतं, एकदम भारी. त्यानंतर ही बघा आमची दुसरी क्युटी श्रेया. हाय श्रेया. सात समंदर तो नहीं, लेकिन एक नदी पार करके हम पहुंचे हरिहरेश्वर के मंदिर में. आणि हरिहरेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी गेलाय का हरिहरेश्वरला? मला प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्ही गेला असेल कधी तर. छान होतं मंदिर. फजिती हरिहरेश्वरला आलो आहे आम्ही. दर्शन घेतलं, थोडीशी शॉपिंग केली. थोडीशी शॉपिंग म्हणजे 2च वस्तू घेतल्यात. आणि गाडी आमची सापडत नव्हती आम्हाला. अभी हम लोग है किधर? हरिहरेश्वर बीच. हाँ, हरिहरेश्वर बीच. वही वही मुझे नाही आलता मराठी. आणि आता आम्ही खूप दमलोय कारण आम्ही 10 वेळा चक्कर मारले गाडी शोधण्यासाठी फक्त. एक कुछ भी किधर हमारी गाड़ी ही नहीं है गाइज. आमच्या ड्रायव्हरनी गाडी कुठे और लावली ते मंदिर सांगा. इतना दूर है क्या बताऊँ. आणि ते फोनला रेंज पण नाही की आम्ही विचारू कोणाला की आमची गाडी आहे कुठे. ड्रायव्हर मला इथं इथं मंदिर आहे आणि त्याने गाडी इथं लावली आहे. इथे मतलब इसके पार, ये पुल के पार. कौन लगाते थे पुल के पार गाड़ी वाड़ी भाई. अब उधर भी है क्या नहीं क्या पता. और इतनी भूख लगी है गाइस. और ये देखो मैंने क्या लिया है. देखो इसने क्या दिया. अब मैं देखो मेरे काम का सामान पेड़ा. अब मैं खाऊंगी गाइस. इसका देखो दिख रहा है क्या आपको पन्नी से? शिनचैन वेस्ट ऑफ मनी. नो. और If ये it makes you मी happy, हैप्पी. then it's not waste of money. दिस मेक्स मी व्हेरी हॅप्पी गाईज. दिख नहीं रहा है पोट पर ठीक है. हरिहरेश्वर नंतर आम्ही पोचलो सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. ऑफकोर्स माझं आणि बाप्पाचं इक्वेशन असते, मी जिथे बाप्पा तिथे आणि बाप्पा जिथे मी तिथे. म्हणूनच गेलो गणपतीचं दर्शन घ्यायला. खूप भारी मूर्ती आहे इथली, कधीतरी जाऊन नक्की बघ. दिवसभर ट्रॅव्हल करून थकल्यानंतर आम्ही आलो पेटपूजा करायला. हे बघा हॉटेल, मस्त ॲम्बियन्स होता इथला. हॉटेल साईराम. ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, पण खूप छान हॉटेल होतं सिरियसली. आणि इथलं जेवण तर एक नंबर होतं. बघा पुढे तुम्हीच. हे बघा आमची गँग. आमची ऑर्डर थोडी मोठी होती म्हणून जेवण यायला टाईम लागत होता. तोपर्यंत आम्ही करत होतो टाईमपास. हे बघा आली आमची ऑर्डर. वाव, मस्त मेनू होता, एकदम टेस्टी जेवण होतं. हाय गाइस, देखो हम क्या कर रहे हैं. नाही आमचा ब्लॉग चालू आहे. तुझं सहज स्वागत. वो ये देखो झूला झूल रही है. और ये देखो हमारी क्यूटी हमारे न्यू मेंबर भागते भागते आ रहे. ये है हमारा क्यूटी. क्यूटी प्रो मैक्स. क्यूटी बहुत है हमचा. क्यूटी क्यूटी. Hello guys, please visit to Sairam. You can play like this and एन्जॉय. enjoy these cute things. And यू मस्ट विजिट हियर. you must visit here. वो आणि ही बघा आमची क्यूटशी गर्ल गँग. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि असा होता आमचा हा ट्रिपचा ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट अँड शेअर. तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा.